पुणे ग्रामीण पोलिसात खळबळ. दौंड यवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निखिल रणदिवे हे 5 डिसेंबर पासून बेपत्ता आहेत. बेपत्ता होण्याआधी त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा इशारा दिल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. रणदिवे यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या प्रकरणाची तक्रार शिक्रापूर ठाण्यात दाखल असून पोलिसांनी 4 शोधपथके रवाना केली आहेत. रणदिवे यांच्या पत्नीने चिमुकल्या मुलासह यवत ठाण्यात धाव घेत अधिकाऱ्यांना माझा नवरा कुठे आहे असा थेट जाब विचारला. उपविभागीय अधिकारी बापूराव धडस यांनी संपूर्ण चौकशी सुरू असल्याचे सांगितले. सध्या पोलीस नाईक निखिल रणदिवे अद्याप बेपत्ता, शोध सुरू. आरजे न्यूज 27 मराठी. बोलणार आम्ही एकत्रच राहतो ना, त्यांना पण माहिती ना. ते काहीच बोलत नव्हते घरात. काल काय घडलं नेमकं? काहीच काय घडलं नाही. टेन्शन मध्येच होते. मला फक्त म्हणले की मला खूप टेन्शन आलेलं आहे, मी बाहेर चाललोय, आत्महत्या करायला चाललोय, मला काहीच बोलू नका. मला ढकलून दिलं. तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न नाही केला? रोखण्याचा प्रयत्न केला ना, मग ढकलून दिले ना त्यांनी मला. त्यांनी या ठिकाणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावरती आरोप केले. त्यांना त्रास होतो या संदर्भात काही सविस्तर तुमच्याशी त्यांच्यामुळे त्रास होतोय त्यांना. काय बोलणं झालं होतं का? काहीतरी पत्नीला सांगितलं असेल ना, का त्रास होतो, काय होतोय? आम्ही विचारलं पण नाही. ते खूप टेन्शन मध्ये होते. एवढ्या टेन्शन मध्ये बोलण्याच्या ह्याच्यात पण नव्हते. ते एकाच ह्याच्यात होते फक्त. मला त्रास होतोय फक्त म्हणून. तुम्ही काय नातेवाईकाचा शोध वगैरे तुम्ही घेतला काल? भरपूर जणांचा शोध घेतलाय. कुणाकडेच नाहीये, माणूस नाहीच आहे माझा. 2 दिवस दुपारपासून काय झाल्यानंतर काय आता तुमची मागणी काय असणार आहे? तुम्ही मला काय नाही, मला फक्त माझा माणूस चांगला आणून द्या. माझे 2 लेकरं मी घेऊन आलेली. माझं काय नाही, मला फक्त माणूस आणून द्या माझा. त्या माणसाला काय झालं होतं, काय करायचं आम्ही? झालं म्हणून सर, काल तुमच्या यवत पोलीस ठाण्यात काय पोलीस एक गोष्ट देखील ठेवलेली जी अतिशय विचार करायला पोलीस खात्यामध्ये वरिष्ठांची मनमानी चालते. त्याचा अर्थ काय घ्यायचा? दुसरी गोष्ट ते असे म्हणतात की गेल्या 1 वर्षापासून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे मला त्रास देत आहेत आणि त्यामुळे मी माझ्या जीवाचं बरं वाईट करतो. एकंदरीत त्याला कोण जबाबदार आहे, काय एकंदरीत आहे? पोलीस खात्याने त्यांचा शोध घेतला आणि कुठपर्यंत आलाय? काल दुपारी 4:30 पासून पोलीस नाईक 1157 रणदिवे हे त्यांच्या राहत्या घरी शिक्रापूरमधून मिसिंग झालेले आहेत. आणि सदर अंमलदार यांनी जी पोस्ट टाकलेली आहे किंवा जो व्हॉट्सअप स्टेटस टाकलेला आहे त्यावरून असं दिसतं की त्यांना काहीतरी अडचण होती. त्याच्या अनुषंगानं त्यांचे जे आरोप आहेत त्या अनुषंगानं त्यांनी याच्यापूर्वी कधीही 4 तारखेच्या पूर्वी कधीही त्यांनी कुठल्याही पद्धतीची तक्रार DYSP ऑफिस असेल किंवा SP ऑफिस असेल किंवा ॲडिशनल SP ऑफिस असेल कुठेही केलेली नव्हती. 4 तारखेला त्यांनी एक मेल केलेला आहे आणि 4 तारखेला ते सुट्टीवरती असल्यापासून, ते गावी असल्यापासून तिथूनच ते काल मिसिंग झालेले आहेत. सदर व्यक्तीला शोध घेण्यासाठी यवत पोलीस स्टेशनची 4 पथकं आम्ही रवाना